चेस खेळला आणि 9च्या 9 मॅचेस जिंकला आणि वर्ल्ड कप भारतात आणले. आता नुकतंच झालेलं ऑलिम्पिक त्यातील भारतीय महिला कुस्ती पैलवान विनेश फोगट ही जी कुस्ती जपानची महिला कुस्ती पैलवान लुईस सुसाकी हिच्यासोबत लावण्यात आली होती. ही जपानची महिला कुस्ती पैलवान आंतरराष्ट्रीय 84 कुस्त्या खेळली होती आणि त्याच्यातील ती एकही कुस्ती हारली नव्हती. पण आपल्या विनेश ताईने तिला सबसेला हरवलं होतं आणि दाखवून दिलं होतं की मेरा भारत महान. पण काही कारणांमुळे विनेश ताईला मेडल मिळाले नाही. पण विनेश ताई तू घाबरू नका, तुझ्यासोबत 140 कोटी बाकी आहे. आपण मेडल परत आणू. पाकिस्तानने अनेकदा भारताशी युद्ध पुकारले. भारताने पाकिस्तानला हरवलं सुद्धा. 1965च्या युद्धात हरवलं, 1971च्या युद्धात हरवलं. एवढंच नव्हे तर कारगिलच्या युद्धात सुद्धा हरवलं आणि दाखवून दिलं की बाप तो बाप होतंय. अरे बाप तो बाप होतंय. काश्मीर मुद्द्यावरून भारताचे आणि पाकिस्तानचे वाद आहे. म्हणून मला त्या पाकिस्तानला असं सांगावं वाटतं की अगर दूध मांगोगे तो खीर देंगे, अगर दूध मांगोगे तो खीर देंगे, लेकिन काश्मीर मांगना तो माँ कसम चीर देंगे, माँ कसम चीर देंगे. भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. उंच पायरी घेतली आहे. दिसतात चंद्रायन 3 अंतराळ सोडला आहे. अंतराळ 20 सुविधा मिळाल्या ही भारताची कन्या आहे. त्याचबरोबर मिसाईल मॅन अब्दुल कलाम हे सुद्धा या खेळामध्ये घेतले. सिम्बॉल ऑफ द नॉलेज ज्यांना म्हटलं जातं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा याच भारताने घेतले. शिकागोच्या दोन परिषदेमध्ये आपल्या ज्ञानाच्या आपल्या वाणीच्या शब्दाच्या जोरावरती भाषणाची झुरळ काढणारा विवेकानंद हा सुद्धा याच भारताने घेतला. असे कितीतरी नवशास्त्री या भारतभूमीत जन्माला आले ज्यांनी भारत मातेची कीर्ती जगभर पसरवली. आपल्या ज्ञानाने कलेने कौशल्याने जगावरती प्रभाव पडणारी अनेक माणसं या भारतभूमीत जन्माला आली. अखंड मानवतेचं कल्याण जिंकणारे साधू संत थोर महात्मे या भारतभूमीत होऊन गेले ज्यांनी भारत मातेची कीर्ती जगभर पसरवली. या सर्वांकडे बघून मला वामनदादा कर्डिक यांच्या 4 ओळी कळतात. मानसा मानसा मी तुझे गीत गावे, मानसा मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे आता उलगडावे, एकाने हसावे तर लाखाने रडावे, आता असे विश्व इथे ना उरावे, मानसा मानसा मी तुझे गीत गावे. जनकल्याणाचा आणि मानवतेचा विचार हा माणसात असतो, पण तो माझ्या देशाच्या मातीत सुद्धा आहे. माझ्या देशाच्या मातीत धान्याचा कण टाकला तर कणाचं कणच होतंय असं मातृत्व विचाराने प्रेरित अशी माझ्या देशाची माती आहे. जग जिंकायला गेलेले सिकंदर याने भारतात कोणी स्वतःहून नाही. ज्याने जगाच्या उत्सुकतेचा उपयोग त्यांच्या